रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावर, कर्नाटक राज्याच्या सीमेवर, मिरज शहराच्या पूर्वेस वसलेलं, इतिहासात घोरपडे सरकारांचे संस्थान म्हणून नोंद असलेलं, वनराजीने नटलेलं, पानमाळ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं बेडग हे गाव. सन 1962 मध्ये त्याणगंगेचा भगीरथ अर्थात कर्मवीर अण्णांच्या आशीर्वादाने येथे न्यू इंग्लिश स्कूल हे ज्ञान मंदिर साकारलं आणि आसमंतात सूर घुमू लागला. चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे, सत्यशी वाहून सुंदर हे. नमस्कार, मी अँथनी डिसोजा, मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. रयत शिक्षण संस्थेने 1962 साली बेडग सारख्या दुष्काळी भागात रयत शिक्षण संस्थेची ही शाळा सुरू केली. जिथे कधी फिरकत नव्हते साधे रात, किडे आणि काजवे, त्या वाडी वस्तीवर पोहोचू लागली ज्ञानाची लख सोनेरी किरणे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, एकूणच बहुजन समाजातील लेकरांना ज्ञानाचे दरवाजे खुले झाले आणि तेव्हापासून बेडगच्या कसदार मातीत उच्च विद्या विभूषित असे विचारवंत, संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वीर जवान, पोलीस अधिकारी, प्रयोगशील शेतकरी निर्माण होऊ लागले. पाटी आणि पेन्सिल शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, कुंभाराच्या चाकापर्यंत आणि लोहाराच्या भात्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे कर्मवीर अण्णांचं उदात्त स्वप्न बेडगच्या माळावर सत्यरूप घेऊन साकारलं. न्यू इंग्लिश स्कूल बेडग हे विद्यालय सुरू करण्यासाठी कैलासवासी भीमराव अण्णा आवटी पाटील आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी आणि हितचिंतक यांनी अथक प्रयत्न केले. कैलासवासी भीमराव अण्णा आवटी पाटील यांच्या या विचाराला कृतीतून साथ देण्यासाठी कैलासवासी जिन्नाप्पांना बाळप्पा दाडीपुडे यांनी या विद्यालयासाठी स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन दिली. त्याचबरोबर विद्यालयाची वाढती गरज लक्षात घेऊन बेडग गावचे आणखी एक सुपुत्र गुरुपाद चिन्नाप्पा शेगणे यांनी 3 एकर जमीन विकत घेऊन शाळेला दान केली. 19 नोव्हेंबर 1970 रोजी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ संपन्न झाला. पुढील काळात तत्कालीन मुख्याध्यापक, सेवक वर्ग यांनी परिसरात फिरून रोख रकमेच्या स्वरूपात देणगी संकलन करून शाळेची इमारत हळूहळू वाढवत मोठी केली. पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाणी आणि इतर भौतिक सुविधांनी शाळा कशी पूर्ण होईल यासाठी कुशल प्रशासक अशा मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सेवक वर्ग झपाटून योगदान देत राहिला. पुढील काळात तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या आमदार निधीतून विद्यालयास 5 संगणक आणि 2 प्रिंटर देणगी स्वरूपात मिळाले. तेव्हाचे पदवीधर विधान परिषदेचे आमदार शरद पाटील सर यांनी देखील त्यांच्या आमदार निधीतून विद्यालयास 5 संगणक संच देणगी स्वरूपात दिले. विद्यालयातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांसाठी सभागृह, सुसज्ज आणि प्रशस्त अशी अद्ययावत ICT संगणक लॅब, मुली आणि मुलांची स्वतंत्र पाण्याची सोय, सर्व सोयींनी युक्त असे मुलामुलींचे स्वतंत्र शौचालय आणि स्वच्छतागृहे, सुरक्षा भिंत अशा विविध मूलभूत आरोग्यविषयक आणि भौतिक गरजा विद्यालयाने बऱ्यापैकी पूर्ण करत आणल्या आहेत. 2 मजली इमारत ग्रामस्थांच्या मदतीतून, इथल्या मोठ्या देणगीदारांकडून व सर्वसामान्य लोकांच्या कष्टातून उभी करण्यात आली. आज 2025 मध्ये या शाळेला ज्या शैक्षणिक दृष्ट्या भौतिक गरजा लागतात, ₹25 लाख रुपयाचा निधी रयत शिक्षण संस्थेने दिला असून त्याचबरोबर सकाळ वृत्तपत्र, त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठान बारामती यांच्याकडूनही जवळजवळ 15 लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळणार असून यावर्षी आपण 40 लाख रुपये निधीची कामे सुरूच करत आहोत आणि ती परिपूर्ण झाल्यानंतरच ग्रामस्थ व लोकवर्गणी या परिसरातील सर्व नेते मंडळी यांच्या मदतीने उर्वरित कामे पुढील वर्षात पूर्ण केली जातील. असंख्य राबणारे हात लाभले आहेत आणि लाभत आहेत. शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा असतील, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांची
सांस्कृतिक, मानसिक, बौद्धिक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग असे भरारी या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। या विद्यालयामध्ये सर्व स्टाफ मिळून मिसळून काम करत असतो। सर्व स्टाफ हा या विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी झटत असतो। त्याचबरोबर या शाळेचे सुशोभीकरणासाठी सुद्धा आमचे सर्व स्टाफ मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत, प्रयत्न करत आहेत। शासनाच्या सर्व योजना या विद्यालयामध्ये राबवल्या जातात आणि या योजनातून कोणी वंचित राहणार याची दखल सुद्धा घेतली जाते। विद्यालयात आधुनिक पद्धतीचे शौचालय, विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळ्या खेळाचे मैदान, प्रार्थनेसाठी कायमस्वरूपी छत उभारणी या वर्षात होईल। मी इनामदार HM क्रीडा शिक्षक। विद्यालयामध्ये एकंदरीत 400 विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदवलेला होता। कुस्ती, जुडो असेही खेळ प्रकार घेतले जातात। याही विद्यालयातील विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीयपर्यंत या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं नॅशनलपर्यंत सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच विद्यालयात कला, क्रीडा, संस्कृती, किशोरवयीन मुलींचे शारीरिक, मानसिक आरोग्य विषयक प्रशिक्षण, चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा विविध कलांसाठी पूरक वातावरण आणि शिक्षण या विद्यालयात दिले जाते। मी सौ सरिता उदय माने या विद्यालयात मी कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। त्याचबरोबर कला, सांस्कृतिक आणि पब्लिसिटी विभाग जो आहे याची प्रमुख म्हणून मी काम करते। त्याचबरोबर चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन, लेखन कौशल्य या ज्या सर्व ललित कला आहेत या सर्व कलांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असतो। आतापर्यंत आमच्या विद्यालयाने विविध कला प्रकारामध्ये उत्तुंग यश संपादन केलेलं आहे आणि ही आमच्यासाठी अतिशय गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे। गांधीजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशन व गैर शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षा ही परीक्षा घेतली जाते। मुलांमध्ये गांधीजींचे जे विचार आहे, सत्य, अहिंसा हे रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रयत्न केला जातो। विद्यालयाच्या भिंतीवर विविध शिक्षण तसेच सामाजिक आणि वैज्ञानिक तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित चित्रांचा समावेश केलेला आहे। क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यालयाने उत्तुंग यश मिळवलंय। यामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे। RSP हरित सेना स्काउट यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्काराचे पाठ दिले जातात। या शाखेमध्ये असणारे सर्व अध्यापक हे सर्व अध्यापक नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा वापर करतात, ज्यामध्ये ज्ञान रचनावाद आहे, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव कसे मिळतील यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात। विद्यालयामध्ये राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत इको क्लबची स्थापना केली आहे, ज्या अंतर्गत आपल्या विद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची निर्मिती करतात आणि प्रत्यक्ष आपल्या ग्राउंडवर त्याचं रोपणही करतात। वर्गवार विद्यार्थ्यांनी झाडं वाटून घेतलेली आहेत आणि माझ्या वर्गाचं झाड म्हणून विद्यार्थी झाडांचं संगोपन करतात। याशिवाय कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या योजनेची तोंड ओळख म्हणून आपल्या विद्यालयामध्ये आपण जवळपास 5 गुंठे जमिनीचं परसबाग निर्मिती केलेली आहे। या अंतर्गत आपण वेगवेगळ्या भाज्या ज्या पोषण आहारामध्ये वापरल्या जातात यांची लागवड करतो। विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेतात। RSP विषयक माहिती झाली पाहिजेत म्हणून आमच्या विद्यालयामध्ये अनेक उपक्रम घेतले जातात, जसे की PT सिग्नल असेल, संचलन असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, घोषवाक्य या सर्व उपक्रम आम्ही घेतो। 1 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत आम्ही विविध सिग्नल पेटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचा प्रात्यक्षिक घेतले जातात। या सर्व उपक्रमांना गावकऱ्यांची तसेच आजी माजी विद्यार्थी, गावातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य वारंवार होत आहे। शाळेतील शिक्षक उपक्रमशील असून शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। जीवनातच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल। नमस्कार, मी अश्विनी पाटील या विद्यालयात गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करते। आमच्या विद्यालयामध्ये
सुसज्ज अशी गणित प्रयोगशाळा आहे। या गणित प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे म्हणजे ऍक्टिव्हिटी, मुलांना ऍक्टिव्हिटी करता येतील अशा प्रकारचे मॉडेल आहेत। आता ह्या मॉडेलचा किंवा ह्या गणित प्रयोगशाळेचा उपयोग म्हणजे विद्यार्थी स्वतः कृती करतात आणि त्या कृतीतून स्वतः सूत्र असू देत, गणितीय सूत्रे, गणितीय गुणधर्म याचा पडताळा घेतात। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना गणिताची एक आवड निर्माण होते। मी आपल्या ह्या विद्यालयातील स्वच्छतेविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। आपला हा न्यू इंग्लिश स्कूल बेडक या शाळेचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे। या परिसराची स्वच्छता नेहमी राखली जाते आणि त्या कामी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सर्व स्टाफ हे काम करत असतो। रयत शिक्षण संस्था, कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मीबाईंनी यांच्या कार्याची माहिती आणि जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विद्यालयात नवीन प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा आहे। इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षा आहे। इयत्ता 7वी साठी रयत प्रज्ञाशोध परीक्षा आणि इयत्ता 9वी साठी रयत ऑलिम्पियाड परीक्षा आहे। या रयत ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील कुमारी ज्योती सानप आणि साक्षी उदगावे या 2 विद्यार्थिनींनी यश संपादन केलेलं आहे। दरवर्षी या विविध स्पर्धांमध्ये आपल्या विद्यालयामध्ये अंदाजे 500 पर्यंत विद्यार्थी बसतात। मी या विद्यालयामध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। या विद्यालयातील माझ्याकडील जो विभाग आहे तो समाज कल्याण शिष्यवृत्तीचा आहे। यामध्ये 6 प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत। मिरज पूर्व भागातील सर्वात जास्त प्रस्ताव आपल्या विद्यालयामार्फत केले जातात आणि कुठलाही विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकत नाही। NMMS परीक्षेला आपल्या विद्यालयामध्ये उत्कृष्ट पद्धतीचे मार्गदर्शन केले जाते आणि त्याचमुळे या गावातील भरपूर विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी झालेले आहेत। RTS, NMMS, स्कॉलरशिप, विविध स्पर्धा परीक्षांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन, वैज्ञानिक प्रकल्प आणि उपक्रम, कुशल असे प्रशासकीय अधिकारी आणि तज्ञ मार्गदर्शक वर्ग विद्यालयात उपलब्ध आहे। विद्यालयामध्ये जुलै महिन्यापासून अभ्यासिकेला, सकाळी अभ्यासिकेला आणि दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये शिष्यवृत्तीचं अध्यापन करतो। या अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना जादाची माहिती व्हावी म्हणून बाह्य मार्गदर्शकांचे मार्गदर्शन सुद्धा आयोजित केलं जातं। तसंच 100 प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवून होतील, मुलांचा जास्त सराव होईल याकडे लक्ष दिलं जातं। पहिल्या 30 प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर टॅलेंट बॅच निवडली जाते आणि त्यांना वैयक्तिक असं मार्गदर्शन केलं जातं। तसंच ज्यावेळी प्रश्नपत्रिका सोडवून होतील त्यावेळी विद्यार्थ्यांना त्या विषयाचं त्याच दिवशी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केलं जातं। आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये विद्यार्थ्यांना सामोरं जाता यावं म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीनं या स्पर्धा परीक्षांचं आयोजन विद्यालयामध्ये केलं जातं, जेणेकरून विद्यार्थी भावी नागरिक घडण्याच्या दृष्टीनं वाटचाल करू शकतील असा या पाठीमागचा हेतू आहे। नमस्कार, मी विनोद साळुंखे, उपशिक्षक न्यू इंग्लिश स्कूल बेडक। आम्ही या विद्यालयामध्ये जे वाडी वस्तीवरून येणारे ज्या मुली आहेत त्या मुलीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना आम्ही आमच्या विद्यालयात राबवली जाते आणि त्याचा फायदा जास्तीत मुलींना आम्ही देण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी म्हेत्रे हनुमंत भीमराव, उपशिक्षक। नीती आयोगामार्फत आपल्या विद्यालयाला 2019 मध्ये अटल टिंकरिंग लॅब उपलब्ध झाली आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे NEP 2020 मध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाचा आपण विचार करतोय। तर या कौशल्यावर आधारित शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देता येईल यासाठी या अटल टिंकरिंग लॅबचा प्रभावीपणे आपण वापर करू शकतो। की ज्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, रोबोटिक्स असेल, त्याच पद्धतीने डिझायनिंग असेल की ज्याच्यामध्ये आपण इथं बघतोय 3D प्रिंटर असेल, या 3D प्रिंटरचा त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल किंवा आपण जो सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करतोय की ज्याच्यामध्ये आर्डिनो असतील, वेगवेगळे कोड्स असतील, प्रोग्राम्स असतील, याचा विद्यार्थी प्रभावीपणे या लॅबच्या माध्यमातून वापर करतात व त्यांना आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत ही या लॅबच्या माध्यमातून प्राप्त होतात की जेणेकरून भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण याची येणार नाही। या लॅबच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाचे गतवर्षीचे 2 माजी विद्यार्थी की ज्याच्यामध्ये कुमारी रसिका घोरपडे आणि आविष्कार घोरपडे यांनी
अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून नीती आयोगाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये टिंकरप्रेन्युअर 2022-23 ही जी स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेलं जे डिजिटल प्रोजेक्ट होतं, या डिजिटल प्रोजेक्टचं बिझनेसमध्ये लॉन्चिंग करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीतून मेंटॉरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आणि या विद्यार्थ्यांनी तयार केलेला जो प्रोजेक्ट होता, हा प्रोजेक्ट भारतातून टॉप 20 मध्ये निवडण्यात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी असून या विद्यालयातील या अटल टिंकरिंग लॅबमुळे ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स व सेन्सर्स यांच्या मदतीने आम्ही प्रोजेक्ट्स तयार करू शकलो आहे आणि आम्ही ज्या कन्सेप्ट आजपर्यंत पुस्तकात पाहिल्या होत्या त्या प्रात्यक्षिकरित्या करत आलेलो आहोत. गृहमंत्री माझी सुंदर शाळा या अंतर्गत सुद्धा ही परसबाग ही फुलवण्यात आलेली आहे आणि मुलांचं सहकार्य घेऊन या शाळेमध्ये बरीचसे फळभाज्या आणि फुलं यांची शेती केलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीनं कितपत चांगल्या प्रकारे आरोग्याला आवश्यक असणारी जी फळं आणि जी विविध पिकं आहेत यांची लागवड इथं केलेली आहे. तसंच गांडूळ खत प्रकल्प आणि वर्मी वॉश प्रकल्प याच्या अंतर्गत ही शेती केली जाते आणि सेंद्रिय पद्धतीची चांगल्या प्रकारे कशी शेती केली जाते याची शिकवण मुलांना कळावी. आपल्या विद्यालयामध्ये बऱ्याच प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, जसे की शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि संस्थेच्या नियोजनाप्रमाणे विविध परीक्षा घेतल्या जातात. SSC परीक्षेसाठी सराव परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये विशेष सराव परीक्षा आहेत, सराव परीक्षा आहेत, सत्र सराव परीक्षा आहेत. या परीक्षांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा सराव होऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याचा बराच फायदा होतो आणि विद्यार्थी त्यामुळे केंद्रामध्ये नेहमी प्रथम क्रमांकामध्ये दिसून येतात. मी विनया विवेक अवचट या शाखेमध्ये 1/5/2003 पासून शाखेमध्ये कार्यरत आहे. वरिष्ठ लिपिक म्हणून मी इथं कार्यरत आहे. आमचं अकाउंट हे सध्या अकाउंटचा मध्ये आमचं संपूर्ण कॉम्प्युटरवर अकाउंट आमचं केलं जातं. एक विशेष म्हणजे आम्ही पूर्ण आमचं रेकॉर्ड शाळा ओपन झाल्यापासूनचं जे दाखले आमच्याकडे मराठी शाळेतून आलेले आहेत ते सुद्धा आम्ही शाळा ओपन झाल्यापासूनचे दाखले आम्ही सगळे बायडिंग केलेले आहेत. म्हणजे मराठी शाळेच्या दाखल्यामध्ये कुणीही आला, पालक आले, कुणी ग्रामस्थ आले तर त्यांचा मराठी शाळेचा दाखला आमच्या इथं बायडिंग केलेला मिळेल. इव्हन आज ताग्यात 2023-24 अखेर आमचं रेकॉर्ड सगळं बायडिंग केलेलं आहे. इकडे दाखले, बोनाफाईड, शासकीय पत्रव्यवहार, संस्था पत्रव्यवहार हे चार्जेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे बोर्डाचं कामकाज, SSC बोर्डाचं जे कामकाज असतं त्याचं पूर्तता आपल्याकडून केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती, परत शासनाला लागणारं आपल्या माजी आजी विद्यार्थ्यांची कागदपत्रे इथून पूर्तता बऱ्यापैकी आम्ही करतो. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो. सध्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा सर यांच्या रूपाने हरहुन्नरी, चतुरस्त्र, कुशल असे प्रशासक विद्यालयाला लाभले आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. या ओळीमधला भावार्थ मूर्त रूपात आणण्यासाठी अँथोनी डिसोजा सरांची प्रांजळ भूमिका वाखाणण्याजोगी आहे. संहिता लेखन विद्यालयाच्या शिक्षिका सौ सरिता माने पाटील.